अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची. जोडी बघा हे खुलून दिसे, जोडी बघा हे खुलून दिसे. आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आपण आपली ओळख निर्माण करण्यासाठी ना फक्त प्रयत्न करू शकतो, पण आपल्याला लोकांनी कसं ओळखावं हे मात्र आपल्या हातात नसतं. पण आपल्या प्रतिभेच्या प्रयत्नांचे रंग मात्र आपली ओळख निश्चित आणि दृढ करतात. म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे की जगप्रसिद्ध, प्रख्यात व्हायचं आहे की जगतविख्यात, म्हणजे व्यासपीठावरून तुम्हाला टाळ्या मिळवायच्या आहेत की विद्यापीठ म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करायचा आहे. आता या प्रत्येक पावलांवर अनेक संकटं येतील, अडचणी येतील, पण एकदा मार्ग ठरला ना की मग कुठे थांबायचं, कुठे विसावा घ्यायचा, कुठे अर्धविराम घालायचा आणि किती वेगात पळायचं, हा मार्ग निश्चित झाला की मग सगळं झालं. पण या मार्गावर प्रत्येक पावलावर प्रकाश देणारी एक सुंदर ज्योत तुमच्या घरामध्ये तेवती असली ना की साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली म्हणूनच समजा. अशीच आजच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीला आणि यांच्या लग्नाचा आता आपण सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत. तर आजच्या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे निर्माती ज्योती मोहन जोशी. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, तू पहिली की मी पहिली, तुम्ही पहिले की मी पहिले? सर या. महिला दिन ना, महिला दिन आहे त्यामुळे लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. सर, मनपूर्वक तुमचं मी स्वागत करते. ज्योतिताई इथे महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत. सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि आता 75च्या प्रवासात तुम्ही जाणार आहात. पण हा प्रवास कसा सुरू झाला या प्रेमाची गोष्ट ऐकण्याची महाराष्ट्राच्या रसिकांची विनंती आहे. तर तुम्ही बसूया, आपण गप्पा मारूया. ज्योतिताई बसा इथे. नमस्कार सर. मला इतका आनंद झालेला आहे की सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण इथे आलेला आहात आणि या सहजीवनाची सुंदर गोष्ट तुम्ही सांगणार आहात. पण 20,000 किलोमीटर रस्त्यावरून टेम्पोमधून ड्रायव्हिंग करता करता एका बाजूला एक सुंदर व्यावसायिक आणि 20 दशलक्षहून अधिक रसिकांच्या घरात तुम्ही विराजमान झालेले मोहन जोशी आज माझ्या समोर आहेत आणि त्यांच्या सहजीवनामध्ये सुंदर प्रकाश टाकणारी नावाची ज्योती ही इथे माझ्यासमोर आहे. सर, तुम्ही आज नॉस्टॅल्जिक झालाय ना की जिथे सुरुवात होते तिथे आपण येऊन पुन्हा 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 थांबतो ना? हां, कसं वाटतंय आता तुम्हाला सर? छान वाटतंय. कसं की जुन्या आठवणींना उजाळा देणं प्रत्येक माणसाला आवडतं, तसं मलाही आवडतं. ज्योतिताई, सर तुम्हाला कधी भेटले पहिल्यांदा? मला वाटतं कॉलेजमध्ये तुम्हाला भेटले ना? लॉंग बॅक, म्हणजे मागे 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 जाऊया, खूपच मागे जायला लागेल. कॉलेजमध्ये तर भेटलोच आम्ही, म्हणजे ऑफिशियली कॉलेजमध्ये भेटलो, पण आधी एका वाड्यात राहत होतो आम्ही. त्यामुळे जवळजवळ मला वाटतं मी किती वर्षाची होते मला तर आठवतही नाही, इतक्या लहानपणापासून आम्ही एकत्र आहोत म्हणजे. बरोबर. पण ऑफिशियली कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही एकमेकाशी जास्त कनेक्ट झालो. सर, ज्योतिताई तुम्हाला कधी म्हणजे अशा पद्धतीने कधी क्लिक झाल्या असं आता नव्या पिढीसाठी आपण म्हणूया? क्लिक असं नाही, मनात होतीच माहिती, ती मला आवडत होती. पण आम्ही शेजारी राहतो त्यामुळे जाणं येणं सतत आमच्या घरावर नसायचं आणि तिला बघायचं वाटायचं मला. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर जास्ती सुरू झालं की लांब केस होते त्यावेळेला आणि मला लांब केस फार आवडायचे. तर ते लांब केस बघून मी प्रेमात पडलो आणि म्हटलं आपण लग्न केल्याशिवाय सोडायचं नाही असं विचार त्यावेळेस होता. पण तेवढंच विचार होता, बाकी असं काही
पण प्रत्यक्ष बोलायला कधी लागलात किंवा आपण लग्न करायचं आहे हा टप्प्यापर्यंत तुम्ही कशा आलात ज्योतिताई? नाही, ॲक्च्युली काय झालं, त्या म्हणजे 75ला आमचं लग्न झालं, त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. तर तेव्हा असं खूप फिरणं किंवा बोलणं म्हणजे आता वाड्यातच होतं म्हणून बोललं जायचं, पण असं वेगळं बोलणं, कुठेतरी लपून बोलतायत वगैरे असं फारसं शक्य नव्हतं वाड्यामध्ये, किंवा बाहेर फिरायला जाणं वगैरे. तर त्यामुळे मीच त्याला विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार आहेस का, तरच मी तुझ्याशी बोलीन. असं झालं ते ॲक्च्युली. काय अट आहे? तेव्हा एकच माहिती होतं की लग्न झालं की ऑफिशियली मी ह्याच्याशी बोलू शकते किंवा ह्याच्याबरोबर फिरू शकते, म्हणून मी त्याला विचारलं. म्हणजे तोपर्यंत लग्नाच्या मागचा अर्थसुद्धा काही खूप माहीत नव्हता, कारण माझं लग्न झालं तेव्हा जस्ट मी 18 पूर्ण 19 वर्षाची होते. आणि त्यामुळे म्हणजे ऑफिशियली 18 वर्षाची झाल्यानंतर घरच्यांनी लग्न करून दिलं. पण तोपर्यंत एवढंच माहीत होतं की लग्न केलं तरच मी ह्याच्याबरोबर फिरायला जाऊ शकेन, नाही तर म्हणजे नाही, ते चांगलं नाही, म्हणजे चांगल्या मुलीचं ते लक्षण नाही असं वाटत होतं. म्हणून मीच त्याला विचारलं की तू करणार आहेस का, तरच मी तुझ्याशी बोलीन किंवा तुझ्याबरोबर येईन असं. त्यामुळे हे कॉलेजमध्ये मी विचारलं पहिल्या का दुसऱ्याच वर्षी. सर, करिअरचा पत्ता नाही, पैसे कसे मिळवायचे माहिती नाही. खरं तर तुम्हाला वडिलांनी भरतनाट्य मंदिरमध्ये काहीच करत नाही म्हणून नोकरीला पण लावलं. अशा वेळेला भरतनाट्य मंदिरमध्ये कामाला लावलं त्यांनी. बरं, नाटकात काम केलं मी. नाटकात? हां. टुनटुन नगरी खणखण राजा माझं पहिलं नाटक. आणि त्यानंतर मी बरीच नाटकं केली, 5-6 नाटकं केली भरतनाट्य मंदिरमध्ये. 30 मार्खा केलं, राजकारणी निलंपरी केलं, बालनाट्य केली सगळी. आणि बुडता खोलात हे सगळ्यात मोठ्यांचं नाटक होतं. पण ते करता करता मला घरोघरी शरद तळवळकरांच्या कंपनीचं बोलणं आलं. आणि सगळे महत्वाचे मंडळी होते त्यात. म्हणजे शीला गुप्ते होत्या, शरद तळवळकर स्वतः, माधव असोल, शाला कावण होती आणि लता थत्ते. तर त्यामुळे त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर मला एकदमच प्रसिद्धी एकदमच मिळायला लागली. हो. ज्योतिताई, हे चालणार होतं सगळं तुमच्या घरामध्ये? नाही ॲक्च्युली, कारण तेव्हा नाटकात काम करणं हे फार चांगलं लक्षण मानलं जायचं नाही, म्हणजे रादर नाहीच. म्हणजे माझी आई तर खूपच विरुद्ध होती ह्याच्या. म्हणजे ती म्हटली बाकी मला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी नाटकात नाही काम करायचं असं तिचं म्हणणं होतं. 3 अटी घातल्या होत्या त्यावेळेला मला. नाटकात काम करायचं नाही, M.Com व्हायचं आणि नोकरी शोधायची, नोकरी मिळवायची. मी म्हटलं सहज शक्य आहे, मला काय अवघड वाटत नव्हतं पहिल्यापासून. आणि नाटकात काम करायचं नाही हे शुभधनुष्यच होतं, म्हणजे की नाटकाशिवाय मी जगणं शक्यच नव्हतं. आणि तीच अट पहिल्यांदा होती माझ्या. तर मग खोटं बोलायला लागलं मला, नाटकात काम करत होतं. पण ज्योतिताई, तुम्हाला ही अट हे मोडतायत हे तुम्हाला लग्नाच्या दिवशीच कळलं ना? लग्नाच्या दिवशी कळलं. हो. मग तुम्हाला काय वाटलं? नाही, मला थोडासा शॉक बसला. आणि म्हणजे ते अपेक्षित नव्हतं. म्हणजे तुम्हाला त्यांनी नाटकात काम करून हे तुम्हालाही मान्य होतं का? हो, मान्य होतं. कारण म्हणजे आईने मला समजावून सांगितलं होतं की म्हणजे काय त्याचे हे आहेत, परिणाम काय होऊ शकतात वगैरे असं. तर त्यामुळे मलाही ते पटलं होतं की नाही, म्हणजे करायला पाहिजे असं. आणि नोकरी तेव्हा लागलेली होती किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये. अर्थात ती सुद्धा नाटकाच्या ह्याच्यावरच लागली होती, पण नोकरी म्हणजे लागलेली होती तेव्हा. तर त्यामुळे मला असं वाटायचं की नाही करायचं, म्हणजे करू नये काम, असं मला वाटलं होतं. मग तो काय शॉक लागला एकदम? हो, खूपच शॉक होता मला. आणि त्याच्याही पेक्षा दुसरा शॉक म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी परत तो मुंबईला गेला. मोरूची मावशीचा ह्याचा प्रयोग होता ना, कसला स्पर्धेचा प्रयोग होता, महाराष्ट्र राज्य नाट्य. हा, म्हणजे तेव्हा कामगार दुसऱ्याच दिवशी, त्यामुळे मोरूच्या मावशीचा प्रयोग होता. पण त्यामुळे त्याला जायला लागलं, कारण स्पर्धेचा म्हणजे फायनलचा प्रयोग होता. आणि मुख्य म्हणजे नोकरीच सवाल होता. हो, ऑइल इंजिन्सचं नाटक होतं, त्यामुळे मला जाणं भागच होतं. आणि दुसऱ्या सकाळी गेलो मी, पण गोल्ड मेडल मिळालं मला. क्या बात आहे. खरं. पण ते यांच्यापैकी कुणी बघितलं नाही. असं का? दार लावून धारगण नाही, कारण तेव्हा म्हणजे ते डोक्यात एक हे होतं ना की हे बरोबर, ही इंडस्ट्री की त्याचं वाईट काय आहे हेच फक्त माहिती होतं. बरोबर.
बरोबर. पण ज्योतिताई बघा, त्यानंतर आज तुम्ही निर्माती ज्योती मोहन जोशी अशी एक तुमची ओळख झालेली आहे. कुठून कुठे प्रवास गेला बघा. सर, काका किशाचा या नाटकाने पहिली तुमचे हे झाली आणि त्याच्यात तुम्ही स्त्री पार्टी केली. आता जसं स्त्री पार्टी नाही, तो बायल्या असतो. हा, बायल्या असतो. पण आता जसं फेसबुक इंस्टावरनं जी तुडुंब असं ट्रोल केलं जातं, त्यावेळेला वेगळ्या पद्धतीने तुम्हालाही खूप चिडवायचे ना? त्यावेळेला मला हेजाडा म्हणायचं एवढंच. अय्या, एवढंच काय, बापरे. कारण माझं चालणं पण तसंच झालं होतं आणि लचकत चालायचो मी. मग नंतर तेच माझ्या कामी आलं. मोरूची मावशी नाटक ऑइलिंजने केलं तेच. पण म्हणजे काही गोष्टीचा तोटा झाला, काही गोष्टीचा फायदा झाला की तो अनुभव मला मोरूच्या मावशीत वापरता आला आणि गोल्ड मेडल मिळालं राज्य स्पर्धेत. काय त्यांचं कामगार कल्याणचं राज्य स्पर्धेचं. आणि कामगार कल्याणला पहिलं बक्षीस मिळालं आणि मोरूच्या मावशीला राज्य स्पर्धेत तिसरं बक्षीस मिळालं. पण त्यात ते मेडल होतं, 10 जणांना मेडल देतात ना, तर ते मेडल होतं मला. पण तर ते मेडल मिळालं ते खूप फायदा झाला मला त्याचा. पण सर, अशा वेळेला आपण ज्या वेळेला अगदी सुरुवात करत असतो आणि अशा पद्धतीची एक वेगळी टीका होते, तर ती टीका कशी घेतलीत तुम्ही? ती टीका कॉलेजमध्ये होत होती, नोकरीच्या वेळेला होत होती आणि घरामध्ये तो होतच होती. माझी आई नेहमी म्हणायची, कसली बायकांची कामं करतोस, काय पुरुष दिसतोस आणि बायकांची कसली कामं करतोस. सो ती पण म्हणायची, हिजाडीची कामं कसली करतोस तू. तर मला ते राग आला, मी सोडून दिलं नाटक. करायचं बंद केलं मी. 300 प्रयोग केले मी. पण त्याचा परिणाम असा की प्रसिद्धी खूप मिळाली मला. म्हणजे माझी पुण्यामध्ये मोरूच्या मावशीवर चाललं होतं आणि त्याची प्रसिद्धी मुंबईत चालू होती. कारण मुंबईचे नट सगळे बघायला यायचं ना नाटक. नाटकाच्या आधी वगैरे माझे प्रयोग असायचे ना, त्यामुळे तिथे प्रसिद्धी माझी मुंबईमध्ये झाली की एक नट असा आहे की मोरूच्या मावशी जोरात काम करतो. ज्योतिताई, तुम्हाला ही टीका कळत असेल की वाईट वाटायचं का की आपला होणारा आणि आपला झालेला अशा या माणसावर अशा पद्धतीने टीका होते? तुम्हाला त्रास होत असेलच की? त्यावेळी मला नाटक हा प्रकारच आवडत नव्हता, त्यामुळे म्हणजे जनरलच असं हे नव्हतं फारसं. जेव्हा निश्चित झालं की हे व्यवसाय म्हणूनच या क्षेत्राकडे जाणार आहे, तेव्हा तुमचं काय म्हणणं होतं तेव्हा? नाही, जेव्हा व्यवसाय म्हणून जायचं ठरलं म्हणजे 88 साली ना, मला 87-88 साली थँक्यू मिस्टर ग्लाडसाठी मुंबईतून जेव्हा बोलावणं आलं तेव्हा उलट तो तयार नव्हता. अरे हां. आणि मीच त्याला म्हटलं नाही तू जा म्हणून. असं उलटं झालं तेव्हा. कारण तोपर्यंत मला कळून चुकलं होतं की ह्या क्षेत्रामध्ये तो काहीतरी करू शकणार आहे नक्कीच. तर त्यामुळे मीच उलट त्याला म्हटलं की नाही तू जा. नाही तर तोच तयार नव्हता, त्याला मुंबई अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे पुणे सोडून मुंबईला जायचं हे त्याला अजिबात आवडत नव्हतं. तर मीच त्याला म्हटलं की नाही तू जा म्हणून. नाही, तेव्हा सुरुवात तशी झाली, उलटी झाली की. सर, 2 मार्ग असतात आपले नशीब आजमावण्याचे. तुम्ही अभिनय क्षेत्र निवडलं, हा एक खूप मोठा सुंदर प्रवास. दुसऱ्या बाजूला व्यवसाय म्हणून तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर असा एक व्यवसाय सुरू केला. दोन्हीमध्ये धावणंच आहे. कुठे थांबायचं, कुठे पेट्रोल भरायचं, कुठे डिझेल भरायचं, किती वेग वाढवायचा, हे दोन्ही मार्ग तसेच आहेत. का तुम्ही आधी मुळात तो व्यवसाय निवडलात? याचं कारण काय होतं की ऑइल इंजिन्समध्ये असताना माझ्या सुट्ट्या खूप व्हायच्या, दौरे असायचे नाटकाचे. आणि आमच्या साहेबांनी एकदा मला पकडलं की मी दरवेळेला सांगतो आजी जायची, आजी गेली म्हणून. तर साहेबांनी ती पत्र जमा करून ठेवली. माझा 21 दिवसाचा दौरा होता काहीतरी, 28 दिवसाचा काहीतरी. आणि 2-3 पत्र टाकली त्यावेळेला. मी कुठं टाकली मला आठवत नाही, पण अमरावतीनेच टाकलं होतं मी. विदर्भाचा दौरा होता आणि त्यावेळेला लिहिलं की आजी वारली, सबब मी येऊ शकत नाही, आता 13वा झाल्यानंतरच येईन मी. कारण ते एक्सटेन्शन असायचं ना. आणि 13व्या दिवशी परत टाकलं की आजी वारली. तर मला साहेबांनी ती पत्र ठेवली. मला म्हणले, जोशीकडे तुम्हाला आजी तरी किती आहेत? म्हटलं 2 आज्या, एक वडिलांची आई आणि एक आईची आई. नाही, तुमची 3 पत्र मागल्यात, आजा वारल्यात. म्हणलं असेल, आईची बहीण असेल, आईची बहीण असेल. म्हणलं ती आजीच परत
कारण पण शेवटी ते म्हणाल की तुम्ही नोकरी तरी करा, नाहीतर एक नाटक व्यवसाय तरी करा. आणि मी दुसऱ्या दिवशी विचार केला की सोडून दिलं पाहिजे, काही खरं नाही. आणि दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला मी. मग आता करायचं काय म्हणून ट्रान्सपोर्ट लाईन सुरू केली मी. कारण माझ्या भावाचा ट्रेलरचा बिझनेस होता मोठा, ट्रकचे ट्रेलर्स तयार मागचे. आणि तो म्हणाला की माझं सामान घेऊन यायला मदत करशील तर तू टेम्पो घे किंवा ट्रक घे आणि सामान न्याण कर. तर म्हणलं ठीक आहे, म्हणून मग टेम्पो घेतला मी. आम्ही मुलांना सुद्धा घेऊन जायचो खूप, म्हणजे कोकणात किंवा इतर कुठे जिथे कुठे त्याच्या ट्रिप्स असतील तेव्हा तिथे मुलांना घेऊन जायचो. औरंगाबाद. एक प्रसंग असा घडला की एकदा माझ्या क्लिनरचा फोन आला मला रात्री 9:30 नगरला यायचो तुम्हाला. आणि त्यावेळेला गज भरले होते गाडीत. गज म्हणजे बार E918 वगैरे असं काहीतरी. आणि त्याच्यावर इंजिन ठेवलं होतं, ऑइल इंजिन, किर्लोस्कर इंजिन. आणि ते बांधलं होतं व्यवस्थित. आणि मी म्हटलं की क्लिनर आलं की रात्री निघू 9:30 आणि त्यावेळेचा प्रवास म्हणजे रात्रीच करायचो ना. आणि टेम्पो घेऊन निघालो तर रात्री त्याचा फोन आला मला, साहेब मी येऊ शकत नाही, मला आजारी, मुलगी आजारी, काय तर काय कोणतरी आजारी म्हणून. मला कळच ना. म्हणलं ठीक आहे, म्हणलं नको मीच जातो. मीच गेलो. तर काय करायचं म्हटलं, एक तर जाऊच कसं. मुलगी 1 वर्षाची होती. हिला विचारलं तू येते का माझ्यावर? येते म्हणली. मग मी निघालो रात्री 9:30 वाजता निघालो. आणि सुप्याच्या पुढं गेलो आणि ते बार सुटले तिथं. बापरे. बांधलेले होते ते सुटून पडत चालले होते. आणि एकच बंच असा धाड दिशेने पडला. तो आवाज आला. म्हटलं काय पडलं, बघतो तू 1 वाजला होता रात्रीचा. आणि सुप्याचा घाट होता, सुपा संपल्यानंतर घाट असतो. तर त्या घाटात सगळे ते पडलेलं लाईट. आता 1 वाजता करायचं काय, बरं ट्रॅफिक नाहीच अजिबात. 1 वाजता करायचं काय, काय गाडी उलटी केली आणि बार भरात सुरत गेली की बोट फुटली होती माझी. तो असा अंदाज येणार नाही त्या गोष्टीचा, कारण आता रोड्स खूप चांगले आहेत. तेव्हा सिंगल रोड होता. आणि मी सुद्धा 20-25 वर्षाची होते, कारण मुलगी 1 वर्षाची. म्हणजे हा पण लहानच होता. हाच 25 असेल, मी 22-23 वर्षाची. म्हणजे ते इतक्या रात्री प्रवास करणं किती डेंजरस असू शकतं हे जेव्हा ते घटना घडली. पण नशिबाने खूप वेळा साथ दिली मला. तसा मी मुलगी होण्या अगोदर रांजणवाला गेलो होतो. नुकतंच लग्न झालं होतं आणि हातात बांगड्या वगैरे सगळ्या सोन्याच्या. आणि गेलो. 25-30 रुपये होते काहीतरी आपल्याकडे. आणि सगळे खर्च आले, बसमध्ये खर्च आले. तिकडं शॉपिंग केला मी थोडंफार. शॉपिंग म्हणजे चणे फुटाणे. आणि पैसे संपले सगळे. खरंच काय म्हणजे चल चालत जाऊ रांजणवरून, रात्री चालत जाऊ. आम्ही गेलो चालत. आणि सगळे लाईट मागचे गेले लाईट. आम्ही अंधारच लागला आम्हाला. करायचं काय. तेवढं एक ट्रक आला. म्हणजे कसे नशिबाने साथ दिली बा आम्हाला. अंधार होता आणि तेवढं ट्रक आला. तर ट्रकाला हात केला मी, थांबवतो. तो नेमका धुळ्याचा निघाला. म्हणजे आम्ही बसलो त्या ट्रकमध्ये आणि मग बोलणी सुरू झाली. घेतला आम्हाला. मग तो म्हटला काय तुम्ही कुठले काय वगैरे असं. आणि तो धुळ्याचा होता. मग याच्या बाहेरचं सगळं बाहेरचं धुळ्याचे रेफरन्सेस निघाले. त्यामुळे त्यांनी म्हणजे उतरल्यावर आमच्याकडनं पैसे पडले. त्या काळात ते 10-20 रुपये खूप होते. 20-25 रुपये काय असतील ते. त्यांनी पैसे नाही घेतले. कधी करू शकतो आम्ही. बापरे. ज्योतिताई, तुमच्या या धीराला मला सलाम ठोकायचं वाटते. त्यांचं ठीक आहे, मुळात आधी 1 वर्षाची हे घेऊन आता चालत जायचं. अंतर किती आहे ते? 36 किलोमीटर आहे. आणि चालत जाणार चालत. आणि इतकं इझिली हा म्हणला सर चालत जाऊ. म्हटलं हो जाऊ चालत. म्हणजे त्याचं काही तेव्हा हे वाटतच नव्हतं. जिंदगी का साथ निभाता चला जाए, हात दिला चलो. रायगडाला जाग येते. तुमची अनेक नाटकं आहेत सर. थँक्यू मिस्टर ग्लाड आहे. रायगडाला जाग येते, नटसम्राट, ही लिजंड नाटकं आहेत. रायगडाला जाग येते. नॉर्मल आपलं एखादं नाटक करणं वेगळं आणि रायगडाला जाग येते असं बुलंद इतिहास जागवणारं नाटक. सर कसं तुम्ही आधी मुळात स्वीकारलं आणि काय प्रोसेस होती? मला असं कळलं की 70-80 चुका तरी पहिल्या नाटकामध्ये कोणीतरी काढल्या तुमच्या ना? अरुण जोगळेकर आले होते माझ्या घरी. त्यांनी आमच्या चुका काढल्या की तुमचे उच्चार चुकीचे आहेत, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे.
आणि अनिल जोगळेकर त्यांचा भाऊ हां. तो डायरेक्टर होता. तर अरुण जोगळेकर आमच्यावर आले ते वैतागलेच होते. शेवटी आमच्या चुका दुरुस्त केल्या आणि मग प्रयोग केला आम्ही. पण नंतर खुश होते ते. पण त्यांनी चुका सांगितल्या आम्हाला. अनिल जोगळेकरांसारखा माणूस चुकू शकतो किंवा दुर्लक्ष करू शकतो. आणि नंतर काय झालं, तिसऱ्या अंकाचा पहिला प्रवेश, 15 मिनिटाचा पहिला प्रवेश कनेक्ट करायला वाटलं की चुकीचा आहे, म्हणजे खोटाच लिहिला त्यांनी. तर त्यांनी तो इतिहास धरून केला आणि त्यांनी 1 टाकी लिहून काढला होता. काय सांगतो? हो, आम्ही घरात त्यांच्या बसलो ते रास्तापेठेत त्यांच्या घरी. आणि मी होतो, अविनाश देशमुख होते आणि ते स्वतः त्यांची बायको, 14 होते मी. आणि त्यांनी सुरुवात केली. शिवाजी महाराज प्राजक्ताचा फुलांचा असा हातात देतात संभाजीराजेंच्या आणि इथं सुरू होतो. आणि नाटकात तसंच सीन सुरू केला आणि तो 1 टाकी लिहून काढला त्यांनी. हो, तो माणसं इतक्या असतात. वर्षानंतर त्यांनी तो नाटकात ऍड केला. किती वर्षानंतर ना नाटक बरीच वर्ष, लिहिल्यानंतर. बापरे. आम्हीच 25 वर्षांनंतर नाटक केलं. त्या नाटकात तो ऍड केला त्यांनी सीन. सर, आपली बलस्थानं आपल्याला कळण्यासाठी नेमकं काय प्रोसेस असते? तुमचे असे भेदक डोळे, नंतर तुमची वाणी. नाही, भेदक डोळे असे नव्हते वाटले मला. नाही, पण भूकंपचं शूटिंग सुरू झालं आणि नंतर ही आणि मी ट्रायल बघायला गेलो आणि बघितलं आम्ही तर फार भयानक दिसत होते. डोळ्यांचं क्लोजअप वगैरे होतं सगळं. आणि ते त्यावेळेला मला कळलं की आपला आवाज आणि डोळे हे प्लस पॉईंट आपला. त्यावेळेला कळलं, म्हणजे खूप वर्ष 93 साली कळलं मला. तोपर्यंत येईल ते काम करणे हा पण येईल ते काम करायचं, काय नाही, संसार करायचा. साधा माणूस. ज्योतिताई, त्या निमित्तानं ह्यांची ओळख व्हायला लागली. मोहन जोशी एक खूप मोठं नाव व्हायला लागलं. ही प्रसिद्धी तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम पण होत असतील की ज्योतिताई या मोहन जोशींच्या बायको आहे. कसं वाटायचं त्यावेळेला? थोडं अस्वस्थ, असुरक्षित वाटत नव्हतं? नाही, खूप छान वाटत होतं. हां. कारण ते म्हणजे स्पेशली मुंबईत आल्यानंतर, कारण पुण्यातून मुंबईत येताना आम्ही काय स्ट्रगल केला होता आम्हाला माहीत होतं. आणि इथे आल्यानंतर ते यश मिळाल्यावर खूपच छान वाटत होतं की म्हणजे आपण जे काय चूज केलंय ते बरोबर आहे असं जास्त वाटत होतं की चुकीच्या मार्गाने नाही आपण चाललेलो. त्यांना जे करायला मिळालं ते आपण मुक्त हस्ताने करू दिलं. सर, मला असं विचारायचं की टीका टिप्पणी होत असते. परीक्षेला बसलो, अभ्यास केला नाही, मार्क कमी पडले, ओके. आपण जे लिहितो आहे ते आपल्या शिक्षकांना कळलं नाही म्हणून नापास झालो, ओके. इंटरव्ह्यूला गेलो, काही इंटरव्ह्यू त्यांना आवडला नाही म्हणूनही ओके. पण जेव्हा एक डाव भूताचा सारखा चित्रपट तुमच्याकडे येतो, तुमचं कास्टिंग होतं, तुम्ही मेकअपला बसता आणि सांगितलं जातं की तुम्ही ही भूमिका नाही आहे, हे अपयश किंवा हे इतकं प्रचंड अपमानास्पद रिजेक्शन तुम्ही कसं पचवलं आणि पुढे तुम्ही त्याच्यात का काम केलं? असे 4 प्रश्न आहेत खटाखट. एक अत्यंत चाहता वर्गा म्हणून त्यांच्या वतीनं मी तुम्हाला प्रश्न विचारते. खटाखट असं नाही, त्यावेळेला फारसं सिरियसली कुठली गोष्ट घेतच नव्हतो मी. हे कुठून येतं सर बळ तुम्हाला? तो तुझा पहिला दुसरा सिनेमा होता. पण तरी सुद्धा मेन व्हिलन करायचं हे नक्की झालेलं होतं. नाही, तर गडबड अशी झाली, याची बॅकग्राऊंड मला माहीत नव्हती. रंजना मॅडमनी सांगितलं होतं की माझ्या अंगाला दुसरं कोणी हात लावतं, माझा एक रेपचा अटेम्प्ट होता त्यात. तर तो म्हणे माझा सखा भाऊ करेल. आणि पप्या म्हणून तिचा श्रीकांत देशमुख भाऊ होता सखा, तर त्यांना रोल दिला होता. तर पण ठीक आहे, काय एवढं तर त्या काय कळत नव्हतं काय कर रोल कुठला. पण मेन व्हिलन होता हे भाग वेगळा. तो प्रश्न पण तुम्हाला तिथे मेकअपला असताना कळलं? मेकअपच्या वेळेला सांगितलं मला बापरे. की म्हणजे मेकअप मॅननीच आम्हाला, दळवी आमचे मेकअप मॅन होते, त्यांनी मला सांगितलं की उगाच चल काय बारीक सारी रोल चल मिशीन लावली, मिशीन काढलं बाहेर मला. तर मला काही कळलं ना, म्हणलं हे काय रवी कासकर, डायरेक्टर आमचा कॉलेज बंद होता रवी नामाडे. तर मी म्हटलं हे काय तू असं काय केलंस? अरे ते का वेगळंच झालं म्हणे. रंजना मॅडमनी सांगितलं की माझ्या शरीराला भलता माणूस हात लावणार नाही. म्हणजे भलताच माणूस होतो मी, अर्थात काही नव्हतंच आमच्याकडे. पण मग त्यांनी म्हणणं चुकीचं नाही आहे, त्यांच्या दृष्टीने करेक्ट आहेत. पण माझं असं होतं की एवढा चान्स घालवला मी, संधी गेली. पण ती संधी मला
नशिबाने मला भूकंपच्या वेळेला मिळाली. 5वा विलन असताना पहिल्या हो, नंबरवर पाचवं तुम्ही आलात. विलन 4 दिवसाची गोष्ट बदलली. आणि मी म्हणलं करीच, त्यावेळेला मला काही कळत नव्हतं. तर म्हणलं एवढं काय. आणि जेव्हा मी ट्रायल बघितली ना तेव्हा मी पण हैराण खरंच झालो. कौतुक आहे आणि हे घेण्यासारखं आहे ना. म्हणजे हा खरं ज्योती, ते तुम्हाला वाईट वाटलं त्यांनी सांगितल्यावर? अहो तेव्हा त्यालाही थोडंसं हे झालं होतं की मी मला मेन feel विलन झालं की होतो main villain होतो आणि आणि- असं एकदम केलं. पण ती तशीच सुरुवात होती करिअर. पण तरी काय झालं, त्यामुळे नाही अपमान तर वाटणारच, कोणालाही प्रश्नच नाही. नाही, कारण आपण म्हणून घेते आहेत पण नावच नव्हतं आमचं. नाही पण सर याने आपण खजील आणि मागे खेचू शकतो ना. होऊ हा, शकतो. म्हणजे मागं पडलोच असतो ना आयुष्यात, तर कदाचित ती पहिली स्टेप असती. वा वा वा. पण बघा ना, भूकंपमध्ये 5व्या विलनचा पहिला पहिला show villain झाला. आणि 7 चित्रपट खिशात आधीच भूकंप रिलीज व्हायच्या हो, आधी. correct. हा एक नशिबाचा खेळ केवढं झाला. ते एकदा उत्तम होत असतं आणि पुन्हा तुम्हाला कोणीतरी खेचत असतं. टेम्पोचा जेव्हा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला हो. आणि सर त्या कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही अडकलात, तेव्हा तुमच्यातला अभिनेता माणूस किती हल्ला? दौलतराव मुतकेकर असे आमच्या मध्येतील धावून आले. हां. त्यावेळेला ते मला म्हणाले की मोहनराव तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुण्यात राहा, मी बघतो काय करायचं बेळगावचं. कारण ती कानडीच केस चालायची ना, निपाणीला निपाणी झाली केस. आणि तो ऍक्सिडेंट निपाणी झाला होता. दौलतराव मुतकेकर म्हणून ते देवासारखे धावून आले मला. आणि मी एकदाही गेलो नाही, नाही एकदाही नाही. पण इन्शुरन्स होता गाडीचं आणि इन्शुरन्स कंपनीने पे केलं. त्याचे 5 जण मेले होते ना, ते पे केलं त्यांचं. आयुष्यभराचं देणगी त्यांना म्हणजे 8.5 लाख रुपये. ड्रायव्हर, हां, आमच्याच ड्रायव्हरची चूक होती, पण ते सेटल केलं त्यांनी. आणि त्यांनी सांगायचं म्हणजे लिंबू भरली होती दौलतरावांनी मुख्यमंत्री. एका लिंबू भरली छोट्याशा होती. सिनेमामध्ये काम केलं होतं. 2 तास त्यांचा माझा सहवास होता. दौलतराव मुतकेकर आणि मी 2 तास आम्ही एकत्र बसलो होतो. आणि कुठल्या तरी सिनेमात तर तेवढी ओळख मला खूप कमी आली पुढे. बघा बघा. म्हणजे नशिबाने कशी साथ दिली मला बघा. होय 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 होय. सरांचा बिनधास्तपणा हा कधी कधी तुम्हाला त्रासदायक ठरला नाही, मला आवडतो. पेपरमध्ये जेव्हा आशा काळेंबरोबर फोटो छापून आला तेव्हा तुम्हाला मैत्रिणी बाकीचे काही बोलले नाहीत की हे काय आहे? नाही, मैत्रिणी तर खूपच बोलतात. म्हणजे अजूनही म्हणतात की अजून तुम्ही एकत्र आहात का म्हणून. 50 वर्षानंतर सुद्धा विचारतात, अगो नाही मग ज्योती आली, मोहन नाही आला, मग आहेत ना ते अजून एकत्र, असं अजूनही विचारतात. त्यामुळे मला आता काही वाटत नाही त्याचं. सर हे बिनधास्त स्पिरिट कुठून आलं तुम्हाला? छान दिसते, छान, मला फोटो काढायचा इतकं सांगण्या इतपत. किंवा एखादी अभिनेत्री आपल्याला आवडत नाही किंवा म्हणजे अभिनयासाठी नाही, पण हिचं आपल्याला जुळतच नाही, तिच्यावर कसं काय काम ती करतो आपण? फुलाणीच्या बाबतीत घडलं ना. हो. प्रिया तेंडुलकर हां. त्यांनी एका नाटकामध्ये, म्हणजे भरतनाट्यममध्ये नाटक होतं आमचं, आणि इंटरव्हलच्या आधी ती असं साडी घेऊन येते काहीतरी फुलदाणीमध्ये आणि एंड होते ते. तर त्याच्या अलीकडेच लाईट गेले. मी त्यांची एंट्रीच फक्त राहिली होती, त्याच्या अलीकडे लाईट गेले. लाईट अर्ध्या तासानंतर आले. आता मी विचार केला, म्हणला एंट्रीच फक्त राहिली आहे, तेवढी कट करून टाकू आपण आणि दुसऱ्यांदा सुरू करू. त्यांनी एवढं प्रकरण केलं, ते पुरत देशपांड्यांबरोबर गेलं ते. अरे हो. आणि म्हणजे पुलंची वाक्य तुम्ही खाताय हे पापच आहे असं करेक्ट होतं त्यांचं. पण शेवटी एकदा काय झालं, मला संधी मिळाली आणि त्यावेळेला खबळी हा शब्द खूप फेमस होता. बाबराव गोखले म्हणून खबळी शब्द होता. तर मामा तोरडमंग म्हणायचे खबळी, आज खबळी करूया, प्रेक्षक चांगले तुला खबळी करूया. म्हणजे लहान मुलं पाळतात वगैरे इकडे, शिवणापणी खेळतात. आणि सगळं झालं. तो शब्द तो प्रिया तेंडुलकरला माहीत होता. अच्छा. आणि त्या उशीर आल्या विट्याला, 10:30 वाजता आल्या. 9:30चा प्रयोग, 10:30 वाजता सगळं तयार आणि सगळं झालं. मी म्हणलं की त्या बसल्या होतं काय गमेल घेऊन फुलदाणी. तर मी म्हटलं की मला बोलवलं त्यांनी, म्हणून आज खवळी करा. करतो. किती संपायचं सांगा मला. 12:30 करतो. 12:30 नाटक. तर खबळीमध्ये मी ट्रेंड होतो आणि 12:30 बोल मी. आम्ही जेवण निघालो प्रयोग संपल्यानंतर. म्हणलं
या विजय तेंडुलकरांच्या मुलगी आहेत कन्या त्या. म्हटलं म्हणून सांगतो मी की यांनी पु ल देशपांडे वाक्य खायला घातली मला, खायला लावली. खायला लावली यांनी. आणि म्हटलं यांना क्षमा मागायला सांगा सगळ्यांची, तर पुढे प्रयोग करतो. आणि नाटक बंद केलं मी. म्हणजे मला हिशोब करायला आवडतो. तुम्ही देता ना घ्या. असं कसं सर नाही भीती वाटत तुम्हाला? भीती वाटायची. बापरे. मी बंदच करून टाकलं नाटक. पण मग रंजनाताई पुढे परत कधी भेटल्या का की म्हणजे जोशी भेटल्या झाल्यावर? त्या माझ्या नाटकाला आले मोरच्या मोशी टिळक स्मारक मंदिराला नाटकाला आले. काय सांगताय? म्हणजे तेव्हा त्या सिनेमाचं तेव्हा तुम्ही आठवण करून दिलीत त्यांना? हो. वो दिन याद है रंजना जी असं? खरंच टॉपचं सरत नव्हते. हो हो हो. रंजनाबाई म्हणजे 3 फिल्म्स करायच्या त्यावेळेला. हो हो. मी 28 करत होतो पण ते 3च करत होते. पण त्यावेळेला मार्केट खूप कमी होतं. म्हणजे सिनेमाच कमी बनायचे ना. 20 सिनेमा वर्षाला बनायचे. आता बघा कसं असतं ना, गोल फिरून पुन्हा तुम्हाला ती माणसं त्या वेळेला तिथे भेटतातच. सर घरोघरीला तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सवत माझी लाडकी आणि घराबाहेरला राष्ट्रीय पुरस्कार ना. हे नाटकामधून चित्रपटांमध्ये येण्याचा प्रवास कसा होता सर? 3 महत्वाचे चित्र म्हणजे 350 चित्रपट आहेत तुमचे आत्ता तरी, म्हणजे माहिती नसलेले, रिलीज नसलेले कितीतरीच आहेत. पण सवत माझी लाडकीची निर्मिती तुम्ही करणार होता? आमचं ठरलं होतं प्लॅनिंग. दिलीप प्रभावकर आणि रीमा असे घेऊन मला वाटतं तू तिथे सहवासा हा सुखाचा, तिथे मीच करणार. हा तू तिथे मीच करणार. सहवासा हा सुखाचा असं टायटल दिलं होतं आम्ही. आणि ते करणार होतो. पण प्लॅनिंग सगळं झालं. तारखा ठरल्या, कॅमेरा बुक केला, स्टुडिओ बुक केला. आणि इंडस्ट्रीमध्ये स्ट्राईक सुरू झाला. आणि 17 दिवस स्ट्राईक होता, बरेच दिवस होता. आणि सगळं पोस्टपोन, सगळ्या तारखा पोस्टपोन झाल्या ना. मग ते फिल्म बोंबली आमची. मग फिल्म नाही करायची आता. मग स्मिता मला म्हणेल की तू करत नाहीस ना? मी करू का? तळवळकर म्हणजे तू कर, काय फरक पडतो. आणि एनिवेज तोपर्यंत मोहन खूप बिझी झाला होता हिंदीमध्ये. म्हणजे प्रोडक्शन बघण्या एवढा वेळ नव्हता. तर त्यामुळे मग ते स्मिताने केलं ते. आणि परत मलाच घेतलं त्यांनी. काय ना, आजही सर तो चित्रपट लागला की शांतपणे बघणे. ज्योतिताई, हा असा उंच उंच प्रवास त्यांचा तुम्ही पाहत होतात. तुम्ही कसं पाहायचं? घरची तर सगळी जबाबदारी, पण कधी त्यांना कुठल्याही बाबतीत तुम्ही रोखलं नाही? नाही, वाटलंच नाही तुम्हाला कधी असं? कधीच नाही. मुलांची जबाबदारी पूर्ण घेऊन. खरं सांगू का, म्हणजे मला 2 मुलं आहेत. मी तिसरा. महिला 3 मुलं आहेत. मी आणि 2 मुलं आमची. पण तिघांचाही सांभाळ तीच करते. म्हणजे मी एवढं बघत होते की त्याला ह्या गोष्टीचं टेन्शन नको, कुठल्या द्यायचं नाही. त्यामुळे सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर, चेकबुक तिच्या नावावर, बँक अकाउंट तुझ्या नावावर, तू पैसे ठेव म्हणलं. मला काही नको. गरजा किती आहेत आपल्या? 1 पोळी भाजी भात संपलं. अजून काय लागतं आपल्याला? मी तेच म्हणत होते सर, म्हणजे काही व्यक्तींबरोबर आपलं पटतच नाही व्यावसायिक दृष्ट्या, पण त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे जसं आसू हसू असं आहे. आणि रीमाताईंबरोबर तुमचं कधीच असे सूर जुळले नाहीत, पण त्या नाटकामध्ये कधी हे कसं कुठून येतं? म्हणजे आम्ही नाही करणार सर काम तसं नाही. मी तसं करायला पाहिजे ना. नाटक चालतंय तर करायला पाहिजे तुम्ही ना. एक नाटक चाललं ना 50 जणांची पोटं भरतात. बरोबर, संपलं. हा विचार करा. पण सर आपण असं म्हणतो की नाही, थोडं ट्युनिंग असल्याशिवाय त्याच्या आधी थोड्या गप्पा होत पाहिजे असं नाहीये. आता आम्ही आमचंच उदाहरण घ्या ना. तुम्ही माझ्याकडे बघताय, मी दुसरीकडे बघतोय. इकडे बघायचं, तू बोलतायत. असं मी बोललाय, तुम्ही तिकडे बघा, असं होतं ते. असंच चालायचं आमचं. हो सर, पण माझं तुमच्याशी पटत नाही तर त्यावेळेला नाही पटलं पण काय झालं? कामं केली पाहिजेत ना बरोबर. नाटक चाललं ना. आणि भांडणाचं सीन आहे. मग आमचे आवाज वाढले की आतमध्ये चर्चा चालू होती. आज झालेच काहीतरी. काय सर तात्विक तुमचे भेद होते? पण अहो चालायचं. मी साहित्य संघामध्ये मेकअपचं टेबल होतं ना, तो वाजवत बसलो. मला वाजवायची फार सवय. गाणं म्हणत होतो मोठ्याने आणि वाजवत होतो. तर रेमाजींची एंट्री झाली. मला आवाज नको अजिबात.
ओरडून म्हणाला. म्हणलं मी वाजवणार, त्याच्यावरचा आवाज माझा होता आणि वाजवत सुरुवात काय डोकं फिरलं माझं कळत नाही आणि वाजवत सुरुवात केली आणि तिच्यापासून बोलणं बंद. 6 महिने बोलतच होतो आम्ही आणि प्रयोग चालू. नटसम्राट सर तुमचं ड्रीम रोल ना? ड्रीम रोल होता पण नटसम्राट ॲक्च्युली राजदत्त साहेब करणार होते, फिल्म करणार होते. बर. तो स्पॅन होता 35 वर्ष ते 75 वर्षाचा काळ त्यांचा फिल्म मधल्या कॅरेक्टरचा. आणि त्यांना असं वाटलं की मी करू शकेन. तर त्यावेळेला सगळं झालं. फायनान्सर तयार झाला, लोकेशन फायनल झाली, स्क्रिप्ट फायनल झालं आणि परवानगी आशीर्वाद कुसुमाग्रजांचा आशीर्वाद घेण्यासाठी नाशिकला रवाना. नाशिकला गेलो तर त्यांचा नानाचा पाडा, तुम्ही विठोबा करा, डॉक्टर लागू करतील. मी तुमचे फिल्म बघितलेत पण तरी तुम्ही विठोबा करा आणि डॉक्टर लागूच करतील. एकदा झालं, दोनदा झालं, 4दा झालं. तर मला काही कळलंच नाही हे असं का म्हणतात. तर नवीन राजगोसावींना परवानगी देतो तुम्ही, प्रभाकर बनशीकरांना परवानगी देतो तुम्ही आणि मलाच का नको, मी तरुण आहे त्यावेळेला होतो. आणि आळस करून मी म्हटलं की मला नाही करायचं. शेवटी आम्ही बाहेर पडलो, आम्ही नाही करायचं मला. मग ते पटलं काहीतरी त्यांना, ठीक आहे करा असं म्हणून बाहेर आलो, आशीर्वाद घेतला, फोटो काढले आणि आलो परत. म्हणलं मी करणार नाही, मला जमणार नाही, नटसम्राट करायला जमणार नाही. मी तात्पुरती केली फिल्म, एक CD करायची होती तेवढी केली. पण त्यातली भाषा म्हणजे अजिबात काही संबंध नव्हता माझा, काही संबंध. पण ती भाषा पाठ होताना भयानक त्रास आणि मी अशी नाटकं केलेली नव्हती. म्हणलं मी करणार नाही आणि ते नाटक बोबललं, ती फिल्म बोबलली. पण नंतर नशिबाने कसं झालं, 25 प्रयोग आम्ही केले, नटसम्राट माझ्याकडे झालं परत. अरे बघा पुन्हा तुमचं सुरू होतं ना, इथे सुरू होतं. झीनी केलं तेव्हा आणि मुख्य शूटिंग माझं झालं. रेकॉर्डिंग पण त्याचं म्हणजे नाटकाचं. सर ती भाषा अवगत करणं, पाठांतर करणं अवघड म्हणजे प्रचंड अवघड. पण सर तुम्ही तर 70 दिवस तालीम केली पण जी गोष्ट आवडत नाही ना ती तुम्ही करायला लागलात ना की होत नाही तुमच्या. ते पहिल्यापासून त्याच्या मनात ते बसलेलं होतं ना ते की यांनी आपल्याला नाही म्हटलंय, त्यामुळे ते तितकं नाटक उतरलं होतं माझ्या डोक्यात. 100% मनापासून नाही केलं ते. सर त्याच्यानंतर किती नाटकं केलीत तुम्ही? तुम्हाला कुठलं फार जास्त खूप आवडलं? नाटकं तशी नातिगोतीपासून नाटक केले. नातिगोती, तरुण तुर्क म्हातारं, कारटी काळज घुसली, कलम 302 दिलीप बरोबर, नंतरचं हे मी, रेवती देशपांडे, सुखांत, बरीच केली. बापरे किती नाटकं. मालिकांचा सर प्रवास किती होता? घराघरामध्ये मोहन जोशी पाहिजेत असं आम्हाला वाटायचं. अग्निहोत्र म्हणजे खूप गाजली पिक्चर. भैरोबा कितीतरी नाटकं, सिरियल्स. काही दिया परदेस, नंतर माझ्या अगदी संस्कार. हो संस्कार तर खूपच छान. बापरे आजही त्याची आठवण काढतात. मला रेगे सर म्हणाले की तुम्ही बालमोहनी शाळा चालवा, 8 दिवस चालून दाखवा. अहो म्हणलं बालमोहन म्हणायचं करे, संस्कार मध्ये 8 मुलं बालमोहनचीच म्हणलं, असं काय करतात मी. आणि त्यांनी इतका त्रास दिला मला, भयानक त्रास दिला मला. आणि त्यावेळी मी तरुण होतो ना, मला संताप व्हायचा. काय म्हणलं कार्टीत काय मारायला निघायचं पण हात उचलायचा नाही. सर मला एक प्रश्न तुम्हाला विचारते, शाळेचा विषय निघालाय. FTI ला तुम्ही नापास झाला होतात? काय सांगताय? म्हणजे काय, आणि त्यांच्याच फिल्म केल्या तुम्ही? त्यांची फिल्म करायचो मी, म्हणून मला कॉन्फिडन्स आलं की मी पास होणार यांच्यात. आणि म्हणून त्या फिल्म डिव्हिजन मध्ये पेडर रोडला
तिथे गेलो शूटिंगला म्हणजे एक्झामला गेलो आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि ओम शिवपुरी होते तिकडे बघायला आणि मी गेलो तर नापास गेलं तरी मी आजही फिल्म इन्स्टिट्यूटमधून आलो ना की टिचून केलं का नाही काम असंच सांगायचो असं बोलतो मी त्यांची फिल्म इन्स्टिट्यूटदाराशी हो आज टिचून केलं का नाही हां त्या बिल्डिंगकडे बघायचं टिचून केलं का नाही कसं ना तुमचं नेहमीच असं आहे वाटतं बहुतेक तिथे येऊन याला कष्ट म्हणतात किंवा समर्पण म्हणतात. बाप रे कमाल आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक मराठी माणूस अलगद जातो आणि तिथे इतका सुंदर स्थिरावतो. गंगाजल, मृत्यूदंड, हा प्रवास कसा आहे सर की 250 चित्रपट करताय तुम्ही. ती लोक तुम्हाला सगळी आपलीशी वाटली. प्रकाश झा असतील कोणाबरोबर काम नाही आणि सगळे स्टार. प्रकाश झा सारखा डायरेक्टर नाही पण सुंदर डायरेक्टर. लिखाण त्यांचं स्वतःचं आणि काय घ्यायचं तेवढं माहिती आहे. म्हणजे ऋषिकेश मुखर्जींबद्दल मी ऐकलं होतं की त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच ते घ्यायचं शूटिंग करायचे. बाकी फापट पसारा अजिबात नाही. ते क्यू साठी काहे एवढा शब्द होता मृत्यूदंडमध्ये काहे म्हणजे तेवढ्यासाठी त्यांनी शिंद्यांच्या बंगल्यामध्ये ट्रॉली लावली अशी आणि क्रेन लावली त्याला ट्रॉलीवर आणि ती कॅमेरा होतो कसा अजय देवगण दार उघडतो दार तोडतो काहीतरी असं सीन आहे. अजय देवगण गंगाजलमध्ये काय ते गंगाजल टाकतात डोळ्यात त्यांनी डोळे जातात माणसाचे. तर त्यांनी त्याच सीनमध्ये फक्त काहे एवढा शब्दासाठी त्यांनी एवढं ट्रॉली तामझाम केलं होतं. वा 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 वा. ज्योतिताई इतके व्यस्त झाले. आपली एक मानसिक गरज असते ना की पाहिजेत घरी मुलं वाढतायत त्यांच्या शाळा आहेत अनेक. पण आमच्या मुलांची तक्रार नव्हती हिची फार तक्रार असायची की बाई तू मला सांभाळ असं करू. नाही पण काय व्हायचं मग की आम्ही मुलांच्या सुट्टीमध्ये ना शक्यतो अशा ठिकाणी त्याचं शूटिंग असायचं. मग तिथे 8-10 दिवस मुलांना घेऊन जायचो सुट्टीमध्ये. तुमची काही तक्रारच कशी नाही हो? काहीतरी सांगा ना तक्रार. काहीच नाही म्हणजे मला नंतर सवय झाली होती. खलनायिकांना त्रास द्यायचे त्याची तरी नाही. खलनायिकांचा तर एक ह्याचा मोना आंबेगावकरचा अगदी हे ऐकण्यासारखा मृत्यूदंडमध्येच ना मला वाटतं. मृत्यूदंडचा पॅचवर्क होता. तर मी विलन आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी एक रेप सीन केला होता शूट. गिरणीमध्ये पिठामध्ये रेप करतो असं आणि मोना आंबेगावकर. तर मला माहीतच नव्हती मोना आंबेगावकर आली सगळं झालं सर. बसमध्ये जाऊन बसलो मी आणि झोपून गेलो कारण त्यावेळेला काम खूप होतं. झोपून गेलो. ती आत आली मला माहीतच नाही. तिने उठवलं मला. यू आर द बेस्ट रेपिस्ट मला म्हणाली. म्हणलं म्हणजे काय मला 2 मिनिट काय झोपेत नव्हतो मला काही कळच नाही. म्हणलं नाही खूप त्रास दिला नाही तुम्हाला म्हणजे अंगसाठी आलो असं ते पण अजिब त्रास दिला नाही तुम्ही. त्रास न देता रेप केला तसं. मला धक्काच बसला असं ऐकल्यानंतर. मग हे ऐकल्यानंतर मी सेफच झाले ना एकदम. यांना मला वाटतं फक्त भूमिकेवर प्रेम आहे बाकी यांना काही देणं घेणं नाही. म्हणजे मोना आंबेगावकर म्हणून कुणीतरी होती असं म्हणतात तसंच प्रत्येकांविषयी असतं. सर या क्षेत्रात आल्यानंतर असे लिजंड्स असतात की याच्याबरोबर काम करायला मिळालं पाहिजे त्याच्या बरोबर काम करायला मिळालं. तुम्हाला सगळ्यांबरोबर मिळालं. तसं 4 लोकांबरोबर मग धर्मेंद्रजी, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि रेखा 5 जण. रेखाजी आणि माधुरी दीक्षित. सगळ्यात बरोबर केलं मग तुम्ही. सगळ्यात बरोबर केली. म्हणजे नशीब असेल ना चांगलं तुम्ही सगळं करू शकता. मला सांगा ना काकाजींबरोबरच म्हणजे राजेश खन्नाला बघणं आम्हाला नाही जमलं. हो का म्हणतात त्यांना असं सुपरस्टार वगैरे असं. आमचं शूटिंग बंगल्यात चालू होतं आणि संध्याकाळी माझं नाटक होतं 8:30ला. तर 7:30 वाजता मला निघायचं होतं. कुठं होतं मला माहीत. आणि सगळं झालं त्याप्रमाणे फाईट मास्टर सांगून ठेवलं होतं की असं 6:30 जायचं. तर सगळे ओळखीचे होते. सोडतो पण काय काळजी करून असं म्हणून 7:30 सोडलं तरी मला. मी निघालो बाहेर बघतो तू माझ्या गाडीवर राजेश खन्ना बसलेले डिकीवर. होंडा होत त्यावेळेला. आणि मी म्हटलं
की आता आता उठतील पण खाली जातील. 10 मिनटं बसलो, तो काय उठायचं लक्षण नाही त्यांचं आपलं चालूच. ते बोलतात कोणाशी एकाशी. एक जण खाली उभा होता आणि हे बोलत होते. सगळं झालं वगैरे 7 वाजले, 7:30 झाले. तेवढं तो फायटर आला, मास्टर बाहेर आला. म्हणून क्या हुआ मोहनजी, आप गए नहीं? म्हणलं वो देखिए ना, लांब होते बाहेर. इतनी सी बात, काका जी अरे जाना इनको. तो काका जी मैंने हाँ तो मैं क्या करूँ, तो आप गाड़ी पे बैठे हैं उनके नीचे उतरो. तो त्यांनी इतकं सहज सांगितलं. राजेश खन्ना नंतर बाप रे जोशी साहेब माफ करिये अरे बाप रे माझ्या डोळ्यात पाणी झालं बा. खरंच पाणी आलं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर त्यांची इमेज काय असते त्यांची, बाप रे. कसे ना म्हणून ही मोठी असतात ना. धरमजी पहिला डायलॉग असा की पोलीसवाला गुंडामध्ये आम्ही काम करत होतो आणि धरमजी आणि मी समोरासमोर. आणि मी आमची भाषा म्हणजे अशीच, तुझे महाडोल काय होती डायलॉग बनवायची. आणि त्यात बिहारी होतो मी. तर अनिल शर्माजींनी खूप तालीम घेतली माझी. आणि सगळं बोलणं सुरू झालं. तर मी त्यांना बघत बसलो मी त्यांच्याकडे. म्हणजे इमेज इतकी खराब होती ना, खराब म्हणजे माझी होती की काय म्हणजे हा माणूस माझ्यासमोर उभा आहे आणि वाक्यच विसरलो मी. तर मला माझं वाक्य आलं तर मला काही कळत ना. 2 मिनटं आमचे वर्माजी होते डायरेक्टर, मला म्हणले काय मोजी अब क्या कर रहे हैं. मैं भूल गया है. मैं बघून मला विसरलो असं नाही म्हणता येईल. म्हणून भूल गया डायलॉग. आणि म्हणजे प्रत्यक्ष 2 फुटावर बघतोय मी धरमजींना. आणि काय सुंदर दिसत, काय स्किन होतं, लाल बुंद म्हणजे कमाल आहे. सकाळी सनी देओल बरोबर मार खायचो आणि रात्री यांच्याबरोबर धरमजींबरोबर बघा इम्तिहान करत होतो. आणि पोलीसवाला गुंडा ॲट टाइम. आम्ही विलन दोन्हीकडं, मार खायचं, मार खाणं एवढंच काम होतं. पडायचं तिकडून पडायचं. म्हणून सर या खलनायकामध्ये एक सुरेल आवाजाचा गायक दडलेला आहे. तो त्याचा शोध तुम्हाला कधी लागला? कट टू मोहम्मद रफी साहेबांच्या घरी जाऊन तिथे जाणे. मोहम्मद रफी म्हणजे तुमचा प्राण ना? प्राण. हा, मग ते काय कुठून आलं तुमची ही गायकी? टेम्पो चालवताना मी गाणी ऐकायचो ना. एक कॅसेट होती माझ्याकडे 90ची. तर ती 1.5 तास चालायची सारे. 1.5 तास झालं की थांबायचं असं गणित होतं. ते 1.5 तासामध्ये ती गाणी ऐकून कान तयार झाला ते. आणि मी गाणं म्हणायचो, कारण जागा राहायचं ना. तर गाणं म्हणायचो मी आणि टेम्पोत गाणं म्हणायचो. त्यामुळे आवाज तयार झाला. आणि मुख्य सुरांचं ज्ञान आलं आणि तालाचं ज्ञान होतंच मला. आम्ही 2 जण, ही वायलिन वाजवायची, मी तबला वाजवायचो बालपणी. बालपणी शाळेत असताना. तर मला ते होतंच. माझे वडील तबला वाजवायचे त्यामुळे तो ठिका होता, माझा ताल होता. आणि नंतर सूर, हे असे सूर. नंतर ऑर्केस्ट्रात गायला लागलो. ऑर्केस्ट्रात गात होतो. विलास अडकरचा ऑर्केस्ट्रा होता. किशोर कुमारांची गाणी म्हणायचं. त्यात त्यांना विश्रांती म्हणून मला 2 गाणी म्हणायचो. आणि राजन मोहडीकरनीच प्रोड्यूस केला होता तो. आणि हळूहळू सुरू केली गाणी. ते शौक. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तुम्ही अध्यक्ष 13 वर्ष होतात. आणि आज यशवंत नाट्यगृह माटुंगा दादर यातली प्रत्येक वीट सांगते की आम्ही मोहन जोशींमुळे उभे आहोत. त्याच ठिकाणी पुन्हा प्रयोग करताना तुम्हाला कसं वाटला सर? खरं सांगायचं तर मी डोक्यात तो विषय काढून टाकला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला वाटायचं की इथे काम करतो तेव्हा हे छप्पर पडलं होतं, या खुर्च्या बदलल्यात आपण, सगळ्या पडद्याला आग लागली होती वगैरे. तेवढं सुरुवातीला वाटायचं. पण नंतर काय खरं नाही काय. मग
झाडावर जोपर्यंत फळ आहेत ना तोपर्यंत तुम्ही मारतात लोक दगड, पण एकदा तर त्यानिमित्तानं पण खूप टीका तुमच्यावर झाली वेगवेगळ्या पद्धतीने. याचं खूप दुःख होतं का आपण जिथे राहतो? काय दुःख करायचं कारण नाही, मीच केलंच नाही काही तर काय, आणि मी करेन तर सगळ्यांसाठीच करणार. अमेरिकेचं संमेलन झाल्यानंतर हे बदल सुरू झाले की अमेरिकेत त्यांचं म्हणणं असं की कोणाला घेऊन गेले अमेरिकेला, आणि माझं असं मत होतं की खूप सिलेक्टेड लोकांना, म्हणजे मी ज्यांची कला अतिशय छान आहे त्यांनाच घेऊन गेलो होतो. नांदेडमधल्या एका व्हायलिनचा कार्यक्रम होता तिथे, तो व्हायलिन वाजवत होते आणि मुस्लिम होते ते कॅरेक्टर, ते शिक्षक होते शाळेत, आणि नांदेडपासून छोटंसं गाव होतं शेजारी. तर मी एका कार्यक्रमासाठी नांदेडला गेलो होतो, त्याच कार्यक्रमासाठी. आणि हेमंत पाटील म्हणून मित्र होते माझे, ते आता खासदार होते नंतर. तर त्यांना मी सांगितलं, म्हटलं हे कोण आहेत म्हटलं हे, तर म्हणले असं गावात लांब आहेत, त्यांनी शिक्षक आहेत म्हणे, त्यांना बोलवा. त्यांना बोलवलं, म्हटलं तुम्ही असंच करू शकता? हा करू शकतो. त्यांना घेऊन गेलो मी अमेरिकेला. म्हणून ते एक नर्स होती आमच्याकडे, ग्लोरिया म्हणून, ग्लोरिया सॅमसन, हिंदुजाला आहेत. तर त्या डान्स करतात, त्यांची लावणी साधारण दरवेळा करायचो मी, आणि लावणीवाले सगळ्याच घेऊन गेलो मी. त्या काय असं कोणा सोडलं नव्हतं, तिला घेऊन गेलो तुम्ही. तर म्हणजे तुम्ही नर्सला घेऊन जाता, नर्स बरोबर नाही. अरे हा. आणि ती हिंदुजामध्ये कोणालाही ऍडमिट वगैरे केलं की ती खूप मदत करायची. खरंच मदत ते आपण विसरतो. सोयीस्कर. आणि हे स्वतः हिंदुजात गेले सर, ज्यांनी बोललं नाही हिंदुजात गेले शेवटी. बघा. पण सर तुम्ही आता ठाम आहात का की मी आता काम नाही करणार याच्यावर? नाही, संधी मिळाली तर करणार. बघा सर तुम्ही बोललायत संधी मिळाली तर, म्हणजे संधी तुमच्याकडे आली तर तुम्ही हो म्हणा. काय झालं सांगतो मी मध्ये आजारी पडलो, पॅरालिसिस झाला मला, त्यामुळे माझं 1 वर्ष बोलणं बंद होतं. आता सुद्धा मी बोलत असाल, माझ्या बोलण्यामध्ये थोडं स्लर डिफेक्ट आहे, थोडा स्लर होतो, आणि उभं राहता येतो तुम्हाला, बॅलन्स जायचा मला. पण आता हळूहळू मी बॅलन्स तयार केला आहे आणि चालू पण शकतो, गाडी पण चालू शकतो. 1 वर्षभर गाडी चालवली मी. बरोबर. पण आता मला कॉन्फिडन्स आला की, म्हणून हे आता जे फिल्म निघते ती देऊळ बंधूचं पार्ट 2 निघतोय, त्याच्यासाठी मी केस कापलेले. बरं सर, रंगदेवता नेहमी तुम्हाला खुश पाहते आहे आणि तिचंच म्हणणं असं आहे की तुम्ही ते सुरू करावं. यासाठी तुम्ही ठणठणीत राहा, उत्तम आरोग्य तुम्हाला अधिक लाभू देत. कारण आता 75च्या सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हीच आणि तिची काहीच कंप्लेंट नाही आहे. अनेक भांडण लावायचा प्रयत्न केला पण असफल झालेले आहे, आणि हे असफल झालेलंच प्रेम मला असा खूप जणांनी प्रयत्न केला. होय, आमच्या दोघांमध्ये भांडण लावायचं खूप लोकांनी प्रयत्न केला. हो, पण मला वाटतं सर आता कार्यक्रमाची वेळच संपलेली आहे, तर एक गाणं म्हणा छानपैकी मोहम्मद रफी साहेबांचं. आणि तुम्ही इथे आलात ज्योतिताई, मला खूप आनंद झाला. एका फोनवर तुम्ही तयार झालात आणि त्यांना घेऊन टच 2:30 वाजता तुम्ही आलेला आहात, तर खूप खूप धन्यवाद. आणि ते छान गाणं होऊ दे. पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक शाम जुल्फ की, बस एक निगाह प्यार की, पुकारता चला हूँ मैं. ऐ ग, काय भारी बाप, काय सूर लागला तुमचा. अजून म्हणावंसं असं मला वाटत होतं सर. काय गाणं मस्त, अभिनय मस्त, माणूस मस्त, सगळंच मस्त. आणि ज्योतिताई पण आमची. सर खूप खूप शुभेच्छा, भरपूर काम करा, आम्हाला आनंद मिळू दे. थँक्यू. थँक्यू.